नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गतिसोम क्लासेस बाय प्रदीप वाघ या युट्यूब चॅनल मध्ये. मित्रांनो, आज आपण सुरू करतो आहेत अर्जुना 1.0 8th स्कॉलरशिप मॅथमॅटिक्स. 8वीचं स्कॉलरशिपचं जे मॅथमॅटिक्स आहे त्याला आपण आज सुरुवात करणार आहोत. जी बॅच तुमची मी अनाउन्समेंट केली होती की अर्जुना 1.0 ही जी बॅच आहे, जी 8th स्कॉलरशिप सिरीज तुमच्यासाठी सुरू होणार आहे, तर ती सिरीज आजपासून स्टार्ट होत आहे. मित्रांनो, याचा सगळ्यात जास्त फायदा तुम्ही घ्या आणि जास्तीत जास्त सराव करा, तर तुम्हाला स्कॉलरशिपच्या एक्झाम मध्ये नक्की फायदा होईल. ज्या ज्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचत नसेल तर तिथपर्यंत त्यांना, तुमच्या मित्रांना किंवा जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांना ह्या सिरीजचा लाभ मिळावा यासाठी तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. तर बघा मित्रांनो, आज आपण अर्जुना 1.0 8th स्कॉलरशिप ह्या बॅचला सुरुवात करतो आहेत. आज आपलं पहिलं लेक्चर राहणार आहे आणि पहिलं लेक्चर मध्ये पहिलं चॅप्टर आणि पहिल्या चॅप्टर मध्ये आपण शिकणार आहोत नंबर्स. ओके, तर नंबर्स म्हणजे नंबर्स वर्क. ओके, हे जे चॅप्टर आहे आपण आज शिकणार आहोत. चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया. बघा मित्रांनो, या ठिकाणी आज आपण या चॅप्टर मध्ये काय शिकणार आहोत ते आपण बघूया. बघा, स्टुडंट्स टार्गेट. आज पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यायचं की नॅचरल नंबर काय असतं, म्हणजेच नैसर्गिक संख्या काय असतं, होल नंबर्स काय असतं, इंटिजर्स काय असतात, रॅशनल नंबर्स म्हणजे काय, इरॅशनल नंबर्स म्हणजे काय, रिअल नंबर म्हणजे काय, आणि त्याच्यावरचे काही क्वेश्चन्स आज आपण घेणार आहोत. तर लक्षपूर्वक हे लेक्चर पूर्ण तुम्ही अटेंड करावं. मित्रांनो, त्या अगोदर तुम्ही आपल्याजवळ एक नोटबुक आणि एक पेन घेऊन या आणि जे एक्झाम्पल्स मी तुम्हाला सॉल्व्ह करायला देईल किंवा मी सॉल्व्ह करून देईल ते एक्झाम्पल्स तुम्ही देखील सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ठीक आहे, तर मग चला सुरुवात करूया आपण. या ठिकाणी बघा, पहिल्यांदा आपण सुरुवात करूया नॅचरल नंबर्सला. ओके, नॅचरल नंबर्स म्हणजे काय असतं तुम्हाला माहिती. आपण ही सगळी रिव्हिजन करून घेतोय कारण स्टँडर्ड 6, 7, 8 पर्यंत तुम्ही नॅचरल नंबर्स, इंटिजर्स वगैरे सगळे शिकलेत, तरी पण आज आपण रिव्हिजन करून घेऊया. नॅचरल नंबर्स म्हणजे काय? असे नंबर की ज्यांची सुरुवात 1 पासून होते. नॅचरल बघा, नॅचरल याला आपण मराठीत काय म्हणतो? याला मराठीत म्हणतो आपण नैसर्गिक. नैसर्गिक ओके संख्या. आता नैसर्गिक संख्या म्हणजे काय? निसर्गामध्ये ज्या ज्या वस्तू आपण मोजू शकतो, बरोबर. म्हणजे आता काही ज्या गोष्टी आहेत किंवा काही वस्तू आहेत, काही व्यक्ती आहेत, यांना आपण जेव्हा काउंटिंग करतो, यांना जेव्हा आपण मोजतो, तर त्यावेळेस कोणत्या नंबर पासून सुरुवात करतो? स्टार्ट करतो 1 पासून. आणि म्हणून असे नंबर्स की ज्यांची स्टार्टिंग 1 पासून होते, 1, 2, 3, 4, 5 ओके अँड सो ऑन, असे जे नंबर्स आहेत यांना आपण नॅचरल नंबर्स असं म्हणतो, नैसर्गिक संख्या असं म्हणतो. आलं मित्रांनो लक्षात? चला तर मग पुढे जाऊया. पुढचा नंबर आपल्याला शिकायचा आहे होल नंबर. होल नंबर म्हणजे काय? असे नंबर्स की ज्या नंबरची सुरुवात 0 पासून होते, जसे की 0, 1, 2, 3, 4 अँड सो ऑन. असे जे नंबर्स आहेत या नंबर्सला आपण काय बोलतो? होल्स नंबर बोलतो. ठीक आहे, मग होल नंबर आपल्याला समजलं. होल नंबरला आपण मराठीत म्हणतो मित्रांनो पूर्ण संख्या. काय म्हणतो? पूर्ण संख्या. ठीक आहे, आता आपल्याला काय करायचंय? होल नंबर नंतर शिकायचंय इंटिजर्स. ठीक आहे, मग इंटिजर्स बघा काय? इंटिजर्सला आपण म्हणतो मराठीमध्ये काय? पूर्णांक संख्या. काय म्हणतो? पूर्णांक संख्या. ओके, पूर्णांक संख्या म्हणजे काय? आता होल नंबर्स आपण स्टार्ट कुठून पाहिले होते? होल नंबरची स्टार्टिंग आपण पाहिली होती की होल नंबर 0 पासून स्टार्ट होतो आणि इन्फिनिटी पर्यंत, हा इन्फिनिट नंबर पर्यंत आपण याला लिहू शकतो. असा जो नंबरचा सेट आहे याला पूर्ण संख्या किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो? होल नंबर असं म्हणतो. ठीक आहे, तर चला, इंटिजर्स म्हणजे काय? तर तुम्ही स्टँडर्ड 6 ला नंबर लाईन शिकले होते. काय शिकले होते? नंबर लाईन म्हणजेच काय? संख्या रेषा, ज्याला आपण काय बोलतो? नंबर लाईन. ठीक आहे, काय बोलतो आपण? नंबर लाईन. तर या नंबर लाईन मध्ये तुम्ही काय केलेलं आहे की नंबर लाईन मध्ये तुम्ही या पद्धतीने असे नंबर्स लिहायचे. ठीक आहे, 1, 2, 3, 4, 5 अँड सो ऑन. ठीक आहे, आणि इकडं काय राहायचं? इथं राहायचं तुमचा 0. ठीक आहे, मध्ये राहायचा 0 आणि त्याच्यानंतर इकडे तुम्ही लिहायचे -1, -2, -3, -4 अँड सो ऑन. ठीक आहे, तर ह्या नंबर लाईनवर
राईट साईडला मित्रांनो काय राईट साईडला, आणि ही कोणती साईड आहे आपली लेफ्ट साईड आहे, झिरोच्या राईट साईडला आणि झिरोच्या लेफ्ट साईडला. झिरोच्या राईट साईडला सगळे काय आहेत पॉझिटिव्ह नंबर्स आहेत. काय आहेत पॉझिटिव्ह नंबर्स. आणि झिरोच्या लेफ्ट साईडला सगळे काय आहेत निगेटिव्ह नंबर्स. म्हणजे अशा नंबरचा सेट की ज्याच्यामध्ये झिरो पण येतो, ज्याच्यामध्ये झिरो पण येतो, ठीक आहे, ज्याच्यामध्ये झिरो येतो, सगळे पॉझिटिव्ह नंबर्स येतात, सगळे निगेटिव्ह नंबर्स येतात, असा जो सेट आहे त्याला आपण काय बोलतो सेट ऑफ इंटिजर असं बोलतो, किंवा त्यांना आपण इंटिजर्स असं म्हणतो. मग इंटिजर्स मध्ये झिरो पण येतो, सगळे पॉझिटिव्ह नंबर्स पण येतात, सगळे निगेटिव्ह नंबर्स पण येतात, ठीक आहे. पण याच्यामध्ये आपल्याला डेसिमल पॉइंट वाले नंबर आपण याच्यात इंटिजर्स म्हणून घेऊ शकत नाही, ठीक आहे. आता आपण बघूया पुढचा नंबर. तर पुढचा नंबर काय आहे आपला रॅशनल नंबर. काय आहे रॅशनल नंबर. मग रॅशनल नंबर मध्ये आपल्याला रॅशनल नंबर म्हणजे काय अ नंबर ऑफ द फॉर्म अ नंबर ऑफ द फॉर्म P upon Q. ओके P upon Q where Q is not equals to 0. Q काय नको असायला पाहिजे Q हा 0 असायला नको, ठीक आहे. Q is not equals to 0 का की बघा एखादा नंबर लिहिला 2/4 3/9 -2/3 तर याच्यामध्ये हा जो P आणि Q काय आहे P आणि Q म्हणजे काय P and Q आर इंटिजर्स. यांना काय बोलतो आपण इंटिजर्स. हे कुठलेही आपण इंटिजर्स घेऊ शकतो, ठीक आहे. मग तो पॉझिटिव्ह असो का निगेटिव्ह असो, पण त्याचा जो डिनोमिनेटर आहे तो काय नको असायला हवा, त्याचा डिनोमिनेटर आपल्याला 0 घ्यायचा नाही आहे, ठीक आहे. का कारण जर एखाद्या नंबरच्या डिनोमिनेटरला 0 आला, ठीक आहे, सपोज मी तर 2/0 घेतला, तर याची जी व्हॅल्यू आहे ती काय होऊन जाते अनडिफाईन्ड. काय होऊन जाते अनडिफाईन्ड. आणि म्हणून याला आपण काय म्हणू शकत नाही, हा रॅशनल नंबर म्हणू शकत नाही. म्हणून लक्षात ठेवा की डिनोमिनेटरला 0 यायला नको, म्हणून आपण ही कंडिशन घेतलेली आहे. तर ही एक कंडिशन तुम्हाला रॅशनल नंबर मध्ये लक्षात ठेवायची आहे, ठीक आहे. पुढे वळूया आपण. तर पुढचा नंबर आहे आपल्याकडे इरॅशनल नंबर. इरॅशनल नंबर म्हणजे काय असा डेसिमल नंबर की ज्याच्यामध्ये जो नॉन रिकरिंग अँड नॉन टर्मिनेटिंग, ओके, नॉन रिकरिंग अँड नॉन टर्मिनेटिंग असेल. म्हणजे कसा की फॉर एक्झाम्पल मी एक नंबर घेतला 2.326596 एक मिनिट 923 असाच एक नंबर आहे, तो चालतच आहे. कुठलाही नंबर रिपीट होतोय का नाही, कुठलाही नंबर रिपीट होतोय का डेसिमल पॉइंट नंतर कुठलाच नंबर हा रिपीट होतोय म्हणजे त्याचा पूर्ण तो नंबर रिपीट होताना दिसतोय का 3333 येताना दिसतोय का, किंवा एखाद्या काही 2 डिजिटचा किंवा 3 डिजिटचा जो सेट आहे सेट ऑफ डिजिट तो रिपीट होताना दिसतोय का नाही. तर या ठिकाणी कुठलाच नंबर पुन्हा कुठलाच पॅटर्न रिपीट होणार नाहीये. तर असा जो नॉन रिकरिंग आणि नॉन टर्मिनेटिंग नंबर असतो याला आपण इरॅशनल नंबर असं बोलतो. काय बोलतो इरॅशनल नंबर. म्हणजे जसं की इरॅशनल नंबर मध्ये काय येतो √2 √3 हे जे आहेत यांना आपण काय बोलतो इरॅशनल नंबर असं बोलतो. कारण यांचं जे डेसिमल एक्सपान्शन आहे ते कसं आहे, यांचं डेसिमल एक्सपान्शन हे नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग आहे, ठीक आहे. एवढं कळलं तुम्हाला. तर आता आपण पुढे जाऊया रिअल नंबर. रिअल नंबर म्हणजे काय रॅशनल नंबर, ओके, रॅशनल नंबर. रॅशनल नंबर म्हणजे काय, रॅशनल नंबरला आपण मराठीत काय बोलतो ते तुम्हाला सांगतो मी. याला बोलतो आपण सॉरी रॅशनल नंबरला आपण परिमेय संख्या बोलतो आणि याला बोलतो आपण वास्तव संख्या. काय बोलतो वास्तव संख्या, ठीक आहे. रॅशनल नंबरला आपण काय बोलतो परिमेय संख्या. काय बोलतो परिमेय संख्या. आणि इरॅशनल नंबर जो आहे, ओके, इरॅशनल नंबर जो आहे त्याला आपण काय बोलणार, त्याला बोलणार आपण अपरिमेय संख्या. काय बोलणार अपरिमेय संख्या, ठीक आहे. मग आता रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर, जेव्हा आपण रॅशनल नंबरला आणि इरॅशनल नंबरला कंबाईन करून देतो म्हणजे सगळे इरॅशनल नंबर
आणि सगळे इरॅशनल रॅशनल आणि इरॅशनल नंबर टुगेदर. ओके, जेव्हा रॅशनल नंबर पण आणि इरॅशनल नंबर पण टुगेदर म्हणजे एकत्र आपण लिहितो त्यालाच आपण काय बोलतो, रिअल नंबर असं बोलतो, त्यालाच आपण काय बोलतो, वास्तव संख्या असं बोलतो. एकदम सोपं आहे, जेव्हा एक्झाम्पल देतील तेव्हा आपल्याला बरोबर सांगता येईल. ठीक आहे, मग सर्व ऑल नॅचरल नंबर्स, ऑल इंटिजर्स, ऑल रॅशनल नंबर, ऑल इरॅशनल नंबर्स, हे सगळे काय आहेत, हे सगळे आहेत रिअल नंबर्स. काय असतात, हे सगळे रिअल नंबर्स असतात. ठीक आहे, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग थोडक्यात मी तुम्हाला, तर बघा या ठिकाणी आपण इथपर्यंत शिकलेलो आहोत. ठीक आहे, मग आता आपण एक काम करूया. तर बघा आपण क्वेश्चन्सला स्टार्ट करूया. तर आता लक्ष द्या मित्रांनो, आपण जे एक्सप्लेनेशन पाहिलं, नॅचरल नंबर, होल नंबर, इंटिजर्स, रॅशनल नंबर, इरॅशनल नंबर आणि रिअल नंबर काय असतं हे इंट्रोडक्शन आपण पाहिलेलं आहे. आता आपण स्टार्ट करूया क्वेश्चन्सला. क्वेश्चन बघा काय, क्वेश्चन बघून घाबरायचं नाही. क्वेश्चन किती मोठा राहिला तरी घाबरायचं नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेवढा क्वेश्चन मोठा असतो तेवढा तो क्वेश्चन सोपा असतो. का? कारण त्याच्यात डेटा जास्त दिलेला असतो. मग आता इथं बघा, आता जरी क्वेश्चन हा काय आहे, इंग्लिश मध्ये आहे, जरी तुम्ही जर मराठी माध्यमचे असणार तरी सुद्धा मी तो क्वेश्चन मराठीमध्ये सुद्धा एक्सप्लेन करणार आहे. तर त्याच्याबद्दल तुम्ही कोणीही काळजी करू नका. ठीक आहे, तर बघा 2 7 8 5 9 1 are the given digits. Choosing any 4 of them we can form the many 4 digit numbers. ठीक आहे, एक 4 डिजिट नंबर्स आपण बनवायचं आहे आणि जे 4 डिजिट नंबर याच्यापासून बनतील त्याच्यातला ग्रेटेस्ट घ्यायचा. काय आहे, ग्रेटेस्ट. आणि जो ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर असेल, ठीक आहे, तर त्या 4 डिजिट नंबर्सला लिहिल्यानंतर त्याच्या युनिट प्लेसला येणारा नंबर कोणता, त्या युनिट प्लेसला येणाऱ्या नंबरचा डबल किती असेल हा आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे, समजला क्वेश्चन. क्वेश्चन काय आहे की दिलेल्या डिजिट्स पासून 4 डिजिट नंबर बनवायचा. तो 4 डिजिट नंबर बनल्यानंतर त्याच्या युनिट प्लेसला येणारा नंबरच्या डबल किती असेल, असा हा क्वेश्चन आहे. कळला तुम्हाला? ठीक आहे, सुरुवात करूया. मग आता बघा, जेव्हाही आपल्याला ग्रेटेस्ट नंबर बनवायचा असतो तर लार्जेस्ट जो डिजिट असतो तो आपण अगोदर लिहितो. ठीक आहे, 9. त्याच्यानंतर कुठला आहे, 8. त्याच्यानंतर कुठला आहे, 7. त्याच्यानंतर कुठला आहे, 5. ठीक आहे, हा झाला ग्रेटेस्ट 4 डिजिट नंबर. आता याच्या युनिट प्लेसला, युनिट प्लेस म्हणजे काय, एकक स्थान. युनिट प्लेस म्हणजे काय, एकक स्थान. बघा या युनिट प्लेसचा अर्थ काय असतो, एकक स्थान. ओके, मग याचा एकक स्थान म्हणजे बघा आपण इथे बघतो, हे युनिट प्लेस आहे, हे 10 प्लेस आहे, हे 100 प्लेस आहे आणि हे 1000 प्लेस आहे. ठीक आहे, मग याच्यात जर तुम्ही विचार केला तर हा जो नंबर आहे हा युनिट प्लेसला आहे. मग युनिट प्लेसला जो नंबर आहे तो आहे 5. ठीक आहे, आता त्याचं डबल विचारलेलं आपल्याला, काय विचारलेलं, डबल. मग डबल काय, डबल म्हणजे दुप्पट. दुप्पट म्हणजे 2 ने मल्टिप्लाय करायचं, 2 इंटू युनिट प्लेसला करायचे म्हणजे 5. 2 5 चा 10. तर आन्सर काय आलं, 10. तर ऑप्शन मध्ये 10 आन्सर आहे का, आहे. बघा किती इझी क्वेश्चन होता. म्हणून क्वेश्चन बघून पहिल्यांदा घाबरायचं नाही. क्वेश्चन किती मोठं असलं तर त्याला व्यवस्थितपणे बघून घ्या आणि मग त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चनवर आपण जाऊया. ठीक आहे, रीडिंग करा. हा क्वेश्चन जमतो का तुम्हाला, बघा बरं. ठीक आहे, बघा क्वेश्चन काय, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द डिजिट. डिफरन्सचा अर्थ असतो फरक. काय, फरक. डिफरन्स बिटवीन द डिजिट्स ऍट द 1000 प्लेस. 1000 म्हणजे काय, 1000 प्लेस म्हणजे काय, बघा जो 1000 प्लेसला नंबर आहे आणि 10 प्लेसला. ओके, म्हणजे जेव्हा तुम्ही एक नंबर फॉर्म करताय त्याची 1000 प्लेस, त्याची 10 प्लेस of a number formed by the adding the greatest 4 digit natural number and the smallest 1 digit natural number. Greatest 4 digit natural number आणि greatest smallest 1 digit natural number. सगळ्यात 4 अंकी मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या आणि 1 अंकी लहानात लहान नैसर्गिक संख्या यांचा आपल्याला घ्यायचा आहे फरक, डिफरन्स. आणि डिफरन्स घेतल्यानंतर त्याचा 1000 प्लेस आणि 10,000 प्लेस यांच्या 4 डिजिट ग्रेटेस्ट नंबर आणि 1 डिजिट स्मॉलेस्ट नंबर यांची ऍडिंग करून
त्यांच्या 1000 प्लेस आणि 10 प्लेसचा डिफरन्स आपल्याला घ्यायचा आहे. मग कसा बघा, तर मला सांगा सगळ्यात 4 डिजिट ग्रेटेस्ट नंबर कोणता असतो आपल्याकडे? 999. ठीक आहे. याच्यात आपल्याला स्मॉलेस्ट 1 डिजिट कोणता आहे? 1. यांची काय करायला लावलेली आपल्याला? ऍडिंग म्हणजे ऍडिशन. मग 9999 9999 मध्ये 1 केला तर किती होऊन जातील? 10,000. किती होऊन जातील? 10,000. मग आता हा जो 10,000 आला तर मी इथं लिहून घेतो बघा 10,000. मग याच्यात बघा हा युनिट प्लेस आहे, हा 10 प्लेस आहे, ठीक आहे, हा 100 प्लेस आहे, हा 1000 प्लेस आहे, बरोबर आहे की नाही? मग आता मला सांगा याच्यामध्ये 1000 प्लेसला काय आहे? 0 आणि 10 प्लेसला काय आहे? 0. याच्यातला काय घ्यायला लावलेला आपल्याला? डिफरन्स म्हणजे त्यांची काय करायची? सबट्रॅक्शन. यांचा 0 - 0 काय तो? 0. तर आन्सर काय असेल? 0. तर या पद्धतीने आपल्याला तो सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे की नाही? इझी. जास्त टेन्शन घ्यायचं नाही, तुम्हाला अशीच प्रॅक्टिस करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करणार, जास्तीत जास्त एक्झाम्पल सॉल्व्ह करणार, तर त्यावेळेस तुम्हाला जो क्वेश्चन आहे तो इझी वाटायला लागेल आणि हळूहळू तुम्ही सुद्धा अनेक क्वेश्चन सॉल्व्ह करायला लागणार. ठीक आहे. आणि तुमचा स्पीड देखील वाढेल, वेळ देखील कमी लागेल. ठीक आहे. तुम्हाला कळला, याच्यात काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, पुढे जाऊया. आता बघा याच्यात किती इझी क्वेश्चन आहे. विच ऑफ द इंटिजर फ्रॉम 0 1 -1 -10. हॅलो, है ना? बघा काय आहे? 0 1 -1 आणि -10. तर माहिती ना, 0 आहे, 1 आहे, -1 आहे, -10 आहे. याच्यातला स्मॉलेस्ट इंटिजर कोणता? तो तुम्हाला लगेच आठवण यायला पाहिजे. भाई हमारे पास थी क्या? नंबर लाइन, उस पर हम इंटीजर्स लिखते थे. कैसे? यहाँ पर 0, यहाँ पर 1 2 3 सब पॉजिटिव नंबर्स, और यहाँ पर सब -1 -2 -3. ठीक है. इन दिस वे वी कॅन राईट द ऑल पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इंटिजर्स. आता इथं काय करायचं तुम्हाला, की इकडं जेव्हा लेफ्ट साईडला जातात, आता जसं जसं तुम्ही इकडनं म्हणजे लेफ्ट साईडला जातात, जसं जसं लेफ्ट साईडला जातात तसं तसं नंबरची व्हॅल्यू ही कमी होत जाते, स्मॉलेस्ट होत जातो. म्हणजे 3 पेक्षा 2 लहान, 2 पेक्षा 1 लहान, 1 पेक्षा 0, -1 -2 -3. म्हणजे लेफ्ट साईडला तुमची जी नंबरची व्हॅल्यू ती कमी कमी होत जाते. मग मला सांगा याच्यात हा 0च्या राईट साईडला 1 येईल. ठीक आहे. 0च्या लेफ्ट साईडला -1 येईल. -10 हा त्यांच्याही लेफ्ट साईडला येईल. मग -10 जर लेफ्ट साईडला आहे तर हा कोणता आहे? स्मॉलेस्ट नंबर आहे. कारण लेफ्ट साईडला नंबर कोणता येणार आहे पुढे जाऊन? -10. आणि तो -10 काय असणार आहे? स्मॉलेस्ट इंटिजर असणार आहे. म्हणून ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. क्लियर आहे की नाही? सोपं. अरे ज्यादा टेंशन लेने का नाही भाई, है ना? धीरे 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 एक एक क्वेश्चन आपण पुढे जाऊ आणि त्या पद्धतीने तुम्हाला ते क्वेश्चन समजायला लागतील, क्वेश्चनचे आन्सर्स समजायला लागतील, एक्सप्लेनेशन हळूहळू लक्षात येईल. तर तुम्ही काळजी करू नका. जोपर्यंत आपली सिरीज सुरू आहे तोपर्यंत तुम्हाला सगळे म्हणजे पूर्ण सिरीज तुम्ही बघा, तर तुम्हाला सर्व काही यायला लागेल. टेन्शन घेऊ नका. बघा हा, आता हा क्वेश्चन काय आहे मित्रांनो? फ्रॉम द डिजिट 20598. क्या है भाई? 20598. हा दिलाय. ठीक आहे, दिलंय. द ग्रेटेस्ट अँड द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर्स आर फॉर्म बाय युजिंग each digit only once. Find the digital sum of the difference between these two numbers. मग बघा प्रश्नामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे? ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर्स. हा, मग आता ग्रेटेस्ट नंबर बनवायचा आणि अजून काय सांगितलं? फॉर्म बाय युजिंग द ईच डिजिट ओनली वन्स. हे जे डिजिट्स आपल्याला दिलेलं आहे यांच्यापैकी आपल्याला एकच अंक एकदाच वापरायचा आहे. ठीक आहे. मग ग्रेटेस्ट कसं लिहितो आपण? पहिल्यांदा हा 9 लिहितो, मग 8 लिहितो, मग त्याच्यानंतर लहान नंबर कुठला आहे? 5, आणि त्याच्याहून लहान कोणता आहे? 2, आणि मग 0 येतो. पण आपल्याला काय सांगितलेलं आहे? 5 डिजिट नंबर. मग अजून एक डिजिट घेऊ आपण, 985 2, आणि हा लिहिला मी 0. ठीक आहे. हा झाला ग्रेटेस्ट वाला. आता काय सांगितलं? स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. मग स्मॉलेस्ट पहिल्यांदा 0 जर आपण इथं लिहिला, तर जर मी समजा 0 लिहून पाहिला, बघा इथं 0 लिहिला, त्याच्यानंतर मी काय लिहिला? 2, त्याच्यानंतर लिहिला 5 8 9. तर हा किती डिजिट नंबर आहे? हा 5 डिजिट नंबर आहे का? नाही. तर हा काय आहे? हा आहे आपला 4 डिजिट, कारण 0ची पुढची व्हॅल्यू आपण कन्सिडर करत नाही. मग काय करायचं आपल्याला? या ठिकाणी आपल्याला
स्मॉलेस्ट नंबर लिहिताना मग काय करावं लागेल, अगोदर 2 लिहावं लागेल, मग काय लिहावं लागेल, 0 लिहावं लागेल. ठीक आहे. मग त्याच्यानंतर आपण काय लिहिणार 5, मग त्याच्यानंतर लिहिणार 8 आणि मग लिहिणार 9. ठीक आहे. मग आता यांचा जर आपण विचार केला की यांची काय करायला लावलेली आपल्याला, ठीक आहे, फाइंड द डिजिटल सम ऑफ द डिफरन्स. म्हणजे आता यांचा काय घ्यायला लावलेला आहे, डिफरन्स. मग डिफरन्स घेऊया. आता 10 - 9 बघा, याच्यातनं एक उसनवार घ्यायचा, झाला 10. इथं किती उरतात, 1. ठीक आहे. 10 मधनं 9 गेला, उरला 1. आता 1 मधनं 8 जात नाही, मग याच्यातनं तुम्ही उसनवार घेतात. ठीक आहे. इथे किती राहिले, 4. मग 11 मधनं 8 गेले, मग किती राहिले, 3. ठीक आहे. याच्यानंतर 4 मधनं 5 जात नाही, मग परत याच्यातनं घेतलं, मग इथं राहिला तुमचं 7. आता 14 मधनं 5 गेले, किती राहिले, 9. हा 7 - 0 7, 9 - 2 किती झाले, 7. आता यांची काय करायची आपल्याला, डिजिटल सम करायची. डिजिटल सम म्हणजे काय, डिजिटल सम म्हणजे तो डिजिटल तो प्रकार नाही बरं का. मग कसं करायचं, मग बघा सिंपल आहे है ना. आता आपण मी थोडासा कलर बदलून घेतो. बघा आता हा 7 आहे, हा 7 आहे, प्लस 9 आहे, प्लस 3 आहे, प्लस 1 आहे. मग यांची डिजिटल सम करायची, म्हणजे यांची प्लस करायची. ठीक आहे. मग करूया. 7 + 7, 7 आणि 7 किती झाले, 14. 14 मध्ये मिळवले किती, 9. मग 14 आणि 9 किती झाले, 23. आता 23 मध्ये मिळवले 3. 23 आणि 3 झाले 26. 26 मध्ये मिळवला 1. तर यांची बेरीज किती येते, 27. किती येते, 27. बघा तर बरं, आन्सर मध्ये 27 आहे का, कोणता ऑप्शन करेक्ट आहे, ऑप्शन ए करेक्ट आहे. 27 त्याचा आन्सर आहे. इझिली आलं, हळूहळू हळूहळू जमेल. ठीक आहे. खूप मोठ्या स्टेप्स आपल्याला करायच्या नाहीयेत. आपल्याला फक्त क्वेश्चन समजून घ्यायचा आहे, कारण स्कॉलरशिपची तयारी करतोय याचा अर्थ आपल्याला त्या ठिकाणी फक्त कमीत कमी वेळेमध्ये आपल्याकडनं आन्सर कसं निघेल हे एक्सपेक्टेशन असतो बाळांनो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे की क्वेश्चन समजून घ्यायचा आहे, त्या पद्धतीने आपल्याला करत जायचंय ना. तुम्हाला मी टेक्निक समजून देतोय, घरी तुम्ही हेच एक्झाम्पल जरी तुम्ही ट्राय केले, सराव केला, तरी सुद्धा तुम्हाला याचा खूप जास्त फायदा होणार आहे. ओके. तर चला, पण त्या अगोदर मित्रांनो मला अजून एक गोष्ट सांगायची, ती म्हणजे काय की जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ठीक आहे. आणि तुमच्या मित्रांना, जे पोरं ज्यांच्यापर्यंत ज्यांना क्लास लावण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत, ओके, तर अशा मुलांपर्यंत, जे गरीब मुलं आहेत किंवा ज्यांना खूप गरज आहे, अशा मुलांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवण्यासाठी तुम्ही थोडीशी मेहनत घ्या. ठीक आहे. The numbers whose decimal representation is recurring and non-terminating are called. तुम्हाला माहिती आहे बघा, the number whose decimal representation is recurring. ठीक आहे. जर का तुम्हाला इथं काय सांगितलेलं राहिलं असतं, नॉन रिकरिंग सांगितलं राहिलं असतं, तर त्याचं आन्सर आलं असतं इरॅशनल नंबर. काय आलं असतं, इरॅशनल नंबर. पण इथं सांगितलेलं आहे रिकरिंग अँड नॉन टर्मिनेटिंग. तर असा कुठला नंबर असतो, रॅशनल नंबर असतो. आणि प्रत्येक रॅशनल नंबर हा रिअल नंबर देखील असतो. बघा तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सगळ्यात आपण पहिल्यांदा सेट घेतो नॅचरल नंबरचा, मग नंतर त्याच्यापेक्षा मोठा सेट असतो होल नंबरचा. ठीक आहे. म्हणजे ज्याच्या 0 पासून सुरुवात होते, याला आपण बोलतो होल नंबरचा सेट. त्याच्यापेक्षा मोठा जो सेट असतो, थांबा मी याला रिमूव्ह करतो. त्याच्यापेक्षा मोठा जो सेट असतो त्याला काय बोलतो, सेट ऑफ इंटिजर्स. काय बोलतो, सेट ऑफ इंटिजर्स. आणि त्याच्यापेक्षा जो मोठा असतो त्याला काय बोलतो आपण, रॅशनल नंबरचा सेट. त्याच्यापेक्षा मोठा जो असतो त्याला काय बोलतो, इरॅशनल नंबर. आणि त्याच्यापेक्षा जो मोठा असतो त्याला काय बोलतो आपण, रिअल नंबर. मग मला सांगा, आता या ठिकाणी प्रत्येक नॅचरल नंबर, आता रिअल नंबर हा जो सेट आहे याच्यामध्ये सगळे सेट आले. ठीक आहे. मग रॅशनल नंबर जो आहे तो रॅशनल नंबर काय राहू शकतो, रिअल नंबर. कारण बघा हा रॅशनल नंबर आहे आणि हा कशामध्ये इन्क्लूड आहे, पूर्ण रिअल नंबर मध्ये इन्क्लूड आहे. म्हणजे प्रत्येक रॅशनल नंबर हा काय असतो, रिअल नंबर. पण लक्षात ठेवा, प्रत्येक रिअल नंबर हा रॅशनल नंबर राहू शकत नाही. ठीक आहे. तर एवढं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. ओके. मग याचा आन्सर काय येईल मग, की तो रॅशनल नंबर आहे आणि तो रिअल नंबर आहे. ठीक आहे. कारण आपल्याला 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला चॉईस करायला लावलेला आहे. ठीक आहे. मग इथं रिकरिंग म्हटलेलं राहील आणि नॉन टर्मिनेटिंग म्हटलेलं राहील, तेव्हा तुम्हाला रॅशनल नंबर आणि रिअल नंबर लक्षात ठेवायचे. ठीक आहे. पुढे जाऊया. तर बघा या ठिकाणी बघा, फ्रॉम द फॉलोइंग अल्टरनेटिव्ह विच इज द रॉंग पेअर. विच इज द रॉंग पेअर. रॉंग पेअर कोणती असेल. ठीक आहे. मग बघा, प्रत्येक रॅशनल नंबर हा नॉन टर्मिनेटिंग आणि रिकरिंग डेसिमल रिप्रेझेंटेशन राहतं का, यस. आता मागच्याच एक्झाम्पल मध्ये आपण पाहिलं,
नॉन टर्मिनेटिंग म्हणजे जो टर्मिनेट होत नाही, जो संपत नाही. नॉन रिकरिंग जो पुन्हा पुन्हा येत नाही, तर त्याला इरॅशनल नंबर बोलतात का? बोलतात. ठीक आहे. ग्रुप ऑफ रॅशनल अँड इरॅशनल नंबर्स, रिअल नंबर, राईट. ठीक आहे. रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर टुगेदर आपण घेतलं तर त्याला आपण बोलतो रिअल नंबर. आणि या ठिकाणी आपण जर इंटिजरचा विचार केला तर ग्रुप ऑफ ऑल पॉझिटिव्ह इंटिजर. पण मित्रांनो तुम्हाला सांगू का, नंबर लाईन मध्ये आपण 0 पण घेतो, इकडं 1 2 3 म्हणजे सगळे पॉझिटिव्ह पण घेतो, आणि निगेटिव्ह म्हणजे -1 -2 -3 हे पण घेतो, म्हणजे निगेटिव्ह नंबर्स पण घेतो. तर काय लक्षात आलं आपल्याला की नंबर लाईन मध्ये पॉझिटिव्ह पण निगेटिव्ह पण 0 पण असतात. म्हणजे सेट ऑफ इंटिजर्स मध्ये काय असतात? सगळेच्या सगळे असतात. फक्त पॉझिटिव्ह राहतात का? नाही. म्हणजे हा ऑप्शन काय आहे? इनकरेक्ट आहे. हा ऑप्शन काय आहे? इनकरेक्ट ऑप्शन आहे. इनकरेक्ट ऑप्शन आहे. आणि म्हणून ऑप्शन डी इज द करेक्ट, कारण आपल्याला रॉंग पेअर म्हणजे चुकीची जोडी ओळखायला लावली होती. ठीक आहे. चला ठीक आहे, आपण पुढच्या क्वेश्चन कडे वळूया. बघा, decimal representation of a number is non-terminating and non-recurring, then the number is called नॉन. इथं पण बघा काय आलं, नॉन टर्मिनेटिंग. आता क्वेश्चन रिपीट झाला वाटतं. नॉन टर्मिनेटिंग आणि नॉन रिकरिंग. ठीक आहे. चूज अ 2 करेक्ट अल्टरनेटिव्ह. मग दोन आता मला सांगा, नॉन टर्मिनेटिंग कोणता असतो? नॉन टर्मिनेटिंग नॉन रिकरिंग कोणता असतो? इरॅशनल नंबर असतो. आणि प्रत्येक इरॅशनल नंबर काय असतो? रिअल नंबर असतो. म्हणजे ऑप्शन कोणता कोणता? आन्सर काय आहे याचं? बी अँड सी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. चला, फ्रॉम द फॉलोइंग विच इज द डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ 135 डिवायडेड बाय 42. ठीक आहे. 135 डिवायडेड बाय 42. तर याचा आन्सर तुम्हाला कसं कळायचं मित्रांनो? काय सिंपल आहे बघा. तुम्हाला 135 ला 42 ने डिवाइड करायचं आहे. ठीक आहे. 135 ला 42 ने डिवाइड करायचं आहे. मग कसं डिवाइड करणार? बघा, याला आपण याला या पद्धतीने पण सॉल्व्ह करू शकतो. बघा, तुम्ही या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतात किंवा तुम्ही असं पण सॉल्व्ह करू शकतात की हा बघा 135 डिवायडेड बाय 42 आहे. ठीक आहे. आता कोणत्या नंबरने दोघांना डिवाइड होतंय याला थोडा कट करून टाका. ठीक आहे. मग जर आपण डिवाइड केला याला तर हा होतोय 3 ने डिवाइड होतो. 3 1 चा 3, 3 4 चा 12. ठीक आहे. इकडं 3 4 चा 12, 3 चौक 12 होतात. हा उरला 1, त्याच्यानंतर 3 5 15. याला अजून कट करता येईल का? नाही. मग आता छोटा नंबर झाला. ठीक आहे. याला मी आता रफ करतो. मग हा छोटा नंबर झाला. मग याला मी काय करतो? 45 ला 14 ने डिवाइड करतो. बरोबर. आता 14 चा टेबल तुम्हाला येतो, कारण 42 चा टेबल डायरेक्ट आला असता का? नाही. मग त्याला आपण थोडंसं रिड्यूस करून घेतला, लहान करून घेतला. मग आता आपल्याला डिवाइड करता येईल, कारण 14 चा टेबल तुमचा लहान असतो. मग बघा, 14चा पाडा बोला तुम्ही. 14 1 14, 14 2 28, 14 3 42. ठीक आहे. आणि मग 45 मधनं 42 गेले, 45 मधनं 42 गेले, तर किती उरले? इथं उरतात 3. ठीक आहे. मग आता काय करणार तुम्ही? 14च्या पायामध्ये 3 येतो का? नाही. मग आपण काय करतो? इथं डेसिमल पॉईंट घेतो. मग परत इथं काय घेतो? 0. मग 14 2 जा 28. ठीक आहे. येतंय लक्षात? मग यांची सबट्रॅक्शन करू. किती उरले? 2. मग परत काय घेतलं? इथं 0. मग आता काय करणार बरं तुम्ही? आता परत 14 1 चा 14. किती उरले? याच्यातनं उरले 6. ठीक आहे. आता काय करणार? परत 0 घेतला. मग आता 14चा पाढा बोला. 14 चौक 56. किती उरले? 4. परत काय ठेवला? 0. ओके. परत काय ठेवला? 0. मग इथं काय केला? 14 2 28. 14 2 28. ठीक आहे. बघा, कोणता नंबर येताना दिसतोय तुम्हाला? कोणता नंबर येताना दिसतोय? बघा, 2 आलाय. 2 आलाय. बघा, 2 1 4 4 आहे का? नाही. 2 1 4 2 आलेला आहे. इथं पण नाहीये. इथं पण 2 नाहीये. इथं पण 2 नाही. मग कुठे आहे 2? इथं आहे. म्हणजे आन्सर कोणता असेल? डी ऑप्शन. म्हणजे पूर्ण सोडवायची गरज नाही. जर तुम्ही थोडंसं तुमचा सेन्स वापरला तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं करेक्ट आन्सर कुठे येताना दिसतंय? इथं येताना दिसतंय. म्हणून ऑप्शन डी हे काय आहे? करेक्ट आन्सर आहे. एवढा वेळ इथं सॉल्व्ह करत बसायचं नाही. आपल्याला समजलं की आपला 4th डिजिट कोणता आहे? 2. हा इथं 2 दिसतोय का? हा बघा, इथं 2 दिसतोय. म्हणजेच हे आन्सर आपला राईट आहे. ठीक आहे. तर या पद्धतीने आपण याला सॉल्व्ह करू शकतो. व्हॉट इज द सम ऑफ द ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटिजर अँड द स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटिजर? मग बघा, ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटिजर
अँड स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह इंटिजर. ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटिजर कोणता आहे? मायनस इन्फिनिटी. ठीक आहे, खूप दूरपर्यंत आपण ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटिजर घेतला. अँड सॉरी ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटिजर ना, सॉरी मी चुकलो. बघा मी एक नंबर लाईन काढली, या ठिकाणी काय आहे 0. ठीक आहे, इकडे काय 1 2 3 4. ठीक आहे, इकडे काय -1 -2 -3. मग जसं जसं आपण इकडे जातो नंबर लहान होत जातो. काय होत जातो? लहान होत जातो. आणि जसं जसं इकडे जातो तर नंबर काय होत जातो? मोठा होत जातो. ठीक आहे, मग तुम्हाला एक गोष्ट कळली का? इथं जर 0 आहे, ठीक आहे, इथं काय 0, मग हा कोणता नंबर आहे? हा नंबर आहे आपला स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह नंबर, स्मॉलेस्ट पॉझिटिव्ह. आणि हा काय? हा ग्रेटेस्ट, कारण इकडे येतो तेव्हा ग्रेटेस्ट असतात ना. मग हा काय झाला तुमचा? ग्रेटेस्ट. ग्रेटेस्ट काय? ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटिजर झाला. काय झाला? निगेटिव्ह इंटिजर झाला. मग आपल्याला त्यांचा काय विचारलेला आहे? काय विचारलेलं? व्हॉट इज द सम? सम म्हणजे निगेटिव्ह -1 प्लस पॉझिटिव्ह 1 यांची बेरीज किती होते? -1 + 1 होतो 0. म्हणजे आन्सर 0 असेल. तर ऑप्शन डी इज द करेक्ट आंसर. किती सोपं आहे नाही का? ज्यादा टेंशन लेने का नहीं. आ गया ना भाई हमारा 0 आंसर आ गया ना. ठीक है, चलो आगे बढ़ते हैं. बघा क्वेश्चन नंबर 10 काय आहे? फॉर्म द ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर्स फ्रॉम द डिजिट 0 1 2 3 4 5 6 7 विदाउट रिपीटिंग अ डिजिट. डिजिट रिपीट करायचा नाही, पुन्हा पुन्हा तो एकच डिजिट घ्यायचा नाही. ठीक आहे. ऍड दीज नंबर्स. व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट? प्लेस व्हॅल्यू, डिजिटची प्लेस व्हॅल्यू इन द 1000 प्लेस. 1000 प्लेसला त्या डिजिटची प्लेस व्हॅल्यू काय असेल ऑफ दॅट सम. ओके, मग आपण सिंपल आहे. आता तुम्ही क्वेश्चन रीड केलेला आहे. मग पहिल्यांदा काय केलं तुम्ही? फॉर्म म्हणजे तयार करा. काय तयार करा? ग्रेटेस्ट अँड स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर तयार करूया. सगळ्यात मोठा 7, मग 6, मग 5, मग 4, मग 3. 5 डिजिट झाला 1 2 3 4 5. ठीक आहे. अँड द स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. स्मॉलेस्ट कसं तयार करणार? 1 0, कारण 0 पुढे घेतला तर तो तयार नाही होणार आपल्याकडे, बरोबर की नाही? 0 1 0, त्याच्यानंतर आपण घेऊया 2 आणि मग घेऊया 3. ठीक आहे, तर हा एक मिनिट, 1 0 2, इथं 3 लिहितो आणि इथं लिहितो 4. आता यांची काय सांगितली? स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर फ्रॉम दिस डिजिट्स विदाउट रिपीटिंग अ डिजिट. डिजिट रिपीट केलाय का आपण? नाही. ऍड दिस नंबर्स, यांची काय करायची? बेरीज. काय करायची? बेरीज. मग सांगा 4 आणि 3 किती झाले? 7. 4 आणि 3 किती झाले? 7. 5 आणि 2 किती झाले? 7. 6 आणि हा झाला 8. ठीक आहे. व्हॉट इज द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट इन द 1000 प्लेस? मग बघा, हा युनिट प्लेस, हा 10 प्लेस, हा 1000 प्लेस, सॉरी हा 100 प्लेस आहे आणि हा काय आहे? 1000 प्लेस. तर 1000 प्लेसला कोणते आहे? 6. मग याची कोणती व्हॅल्यू सांगितलेली? प्लेस व्हॅल्यू, बरोबर की? 1000 प्लेस ऑफ द 1000 प्लेस. मग आता बघा हा काय आहे? 6. मग इथं काय ठेवलं आपण? हा 6 जर घेतला तर इथं मागे किती डिजिट आहेत? 3. 1 2 3. काय आन्सर आला? 6. मग हे झालं 6000. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व्ह करायचं. कळलं नसेल ना तर पुन्हा एकदा व्हिडिओ पॉज करून परत मागे येऊन व्यवस्थित बघा, परत सॉल्व्ह करा आणि पुढे जा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण सॉल्व्ह केलं. मग आता बघा, ठीक आहे, आता बघा होमवर्क दिलाय मित्रांनो. आता बघा तुम्ही खरंच प्रामाणिकपणे तुम्हाला खरंच अभ्यास करायचा असेल, खरंच स्कॉलरशिप मध्ये तुम्हाला नंबर आणायचा असेल, ठीक आहे, डेडिकेशनने अभ्यास करायचा. बघा प्रामाणिकपणे अभ्यास केला ना तर तुम्हाला 100% सक्सेस मिळेल. मग तुम्ही काय करायचं आहे की मी 10 क्वेश्चन्स तुमचे घेतो. ठीक आहे. आता काही क्वेश्चन्स मी तुम्हाला होमवर्क देतो, तर हे जे होमवर्कचे क्वेश्चन्स आहेत ते होमवर्कचे क्वेश्चन तुम्ही घरी सॉल्व्ह करायला पाहिजे. जर तुम्ही ट्राय केला, बघा जे मी सॉल्व्ह करून दिलं त्याच पद्धतीचे क्वेश्चन इथं दिलेले आहेत आणि हे क्वेश्चन जर तुम्ही सॉल्व्ह केले बरोबर, तर यांचा जो सराव होईल, मग सराव झाल्यानंतर तुमची प्रॅक्टिस झाली की तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये त्याचे आन्सर्स काढता येतील. ठीक आहे. आणि एवढं जर तुम्हाला जमायला लागलं तर तुम्हाला कॉन्फिडन्स निर्माण होईल आणि एक्झाम मध्ये सुद्धा तुम्ही खूप छान पद्धतीने पेपर सॉल्व्ह करणार. ठीक आहे. मग काही एक्झाम्पल्स मी होमवर्कला दिलेले आहेत, हे सगळ्यांनी लिहून घ्यायचे आणि सॉल्व्ह करायचे. जर तुम्हाला यांचं आन्सर किंवा काही एक्सप्लेनेशन कळलं नाही तर मला तुम्ही कमेंट करा, मी त्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. तर हे सगळे क्वेश्चन्स आहेत, मी तुम्हाला दाखवतो आहे. ठीक आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द प्लेस व्हॅल्यू
of the digit in the 100 place and 10 place of the numbers formed by the adding the greatest 5 digit. म्हणजे जे मी सॉल्व्ह करून दिले ना त्याचाच हा टाइप आहे. तसेच क्वेश्चन आहेत, ते क्वेश्चन बघा, परत हे क्वेश्चन सॉल्व्ह करा, तुम्हाला बरोबर कळेल. ठीक आहे, तर हा एक क्वेश्चन आहे. ठीक आहे, लिहायचा असेल तर पटापट याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या. स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तुम्ही या क्वेश्चनला घरी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. तर असे मी जवळपास तुम्हाला 5 क्वेश्चन्स दिलेले आहेत. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आजचं सेशन आपलं बघा, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन घ्या. घेतला? ठीक आहे. तर बघा, अशा पद्धतीने आपलं आजचं सेशन संपलंय. जसं या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण रथाला घेऊन जात आहेत आणि अर्जुनाचं काम काय आहे? युद्ध करणं. तर मी तर तुम्हाला ह्या बॅच मध्ये फक्त गायडन्स करणार आहे, फक्त मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. पण खरे अर्जुन तुम्ही आहात, खरे अर्जुन तुम्ही आहात. ठीक आहे, आणि तुम्हाला अर्जुनासारखं यावेळेस अभ्यास करायचा आहे. जसे त्यांची धनुर्विद्यामध्ये ते अतिशय म्हणजे धनुर्धारी होते, त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा मॅथ मध्ये खूप छान पद्धतीचे माहिर व्हावं अशीच माझी इच्छा आहे. आणि आज आपण इथं थांबूया. तर मित्रांनो, तुम्हाला खरंच व्हिडिओ आवडला असेल ना तर कमेंट नक्की करा आणि लाईक पण करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. तुम्ही जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करणार तितका मलाही आनंद होईल आणि मीही अजून पुढचे व्हिडिओ खूप जास्त एनर्जी मध्ये घेऊन येईल. ठीक आहे, तर आज इथं आपण थांबूया. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.